मुलं इतरांपेक्षा वेगळी, सामान्य घरातील मुलांपेक्षा वेगळी. कोण आहेत ही मुलं? ही मुलं आहेत ज्यांना आईची मायेची ऊब नाही, वडिलांचं संरक्षण नाही आणि स्वतःच्या घराची चौकटही नाही. या जगात अशी अनेक निराधार मुलं आहेत ज्यांना स्वतःचं आयुष्य नाही, ज्यांच्या आयुष्याला कुठलंही भवितव्य नाही. काय होणार या मुलांचं? कुठे मिळणार यांना एकच घर आणि संरक्षणाचं छप्पर? आहे असं एक घर आहे महाराष्ट्रातील अहमदनगर शहरात. सावली. सावली घर. या घरात अशीच मुलं राहतात, पण ही मुले स्वतःला अनाथ समजत नाहीत. या लहानशा घरात मुलं एका छपराखाली एका कुटुंबात राहतात. 3 ते 14 वयोगटातील ही मुलं परिस्थितीच्या चटक्यानं पोळलेली. अहो, आज त्यांना त्यांच्या हक्काच्या सावली घरात निश्चिंतपणे राहता येतं. नितेश या मुलांच्या देखभालीत कुठलीही कसर सोडत नाही. खरं तर नितेश स्वतः अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत आहे. त्यानं आपलं सारं आयुष्य या मुलांचं भावविश्व सांभाळण्यासाठीच समर्पित केलंय. माझ्या मनामध्ये आलं की ज्या मुलांना आईवडील नसतात त्या मुलांसाठी काम करायचं. त्याच्या मागचं पण कारण होतं, मी लहान असताना माझी आई वारली. मला सगळे नातेवाईक होते, मित्र होते, सगळे मला सांभाळणारे होते. तरी पण मला कुठंतरी मनामध्ये असं वाटायचं की मी एकटा आहे आणि मी एकाकी आहे सगळं असतानासुद्धा. आणि त्यावेळेस मला पिंच झालं की ज्या मुलांना कोणीच नाही अशा मुलांनी कसं जगायचं, त्यांच्या भावना ते कशा व्यक्त करत असतील. मी पत्रकारितेचा डिप्लोमा करत होतो आणि मला वाटलं की आपण मुलांना सांभाळायचं. घरातनं आलेल्या सगळ्या पैशातनं रूम भाडं घेऊन त्या भाड्याच्या जागेमध्ये 3 मुलं ठेवायला सुरुवात केली आणि तिथनं ते काम अडचणीतनं पुढं जात गेलं. 2001 ते 4 या सालापर्यंत खूप अडचणी आल्या, अनंत अडचणी. एक टायमाच्या जेवणापासून तर एक वेळच्या घासाचं कसं होईल असे सगळे प्रश्न डोळ्यासमोर होते. कॉलेज करताना मुलं सांभाळायचे, कॉलेजवरून आल्यानंतर परत ते लक्ष द्यायचं आणि लोकांना पैसे मागायला गेलं तर लोकांचा नकार असायचा. असे संघर्ष करत करत 2004 सालापर्यंत हा प्रवास झाला. आणि 2004ला योगायोगाने प्रवीण दवणे मराठी चित्रपटातले गीतकार त्यांची आणि माझी भेट झाली आणि तिथनं ती कलाटणी मिळाली. पहिला अधिकार जो असतो मुलांचा की मुलांना कौटुंबिक वातावरण दिलं पाहिजे, ही कन्सेप्ट कळायला मला 2-3 वर्ष गेले ती रुजवायला. कारण कौटुंबिक वातावरण मुलांना द्यायचं याचा अर्थ खूप वेगळा होता. इथे आलेल्या प्रत्येक मुलाची एक दुःखद कहाणी आहे. मी मूळचा सोलापूरचा आहे. मी इथं 3 वर्षाचा असताना आलेले. माझ्या आईवडिलांचे भांडणं झाल्यामुळे आईने मला इथं टाकलं. मला इथं सगळ्या सुविधा मिळतात. मला इथं 14 वर्ष झाली सावलीत. घरच्यापेक्षा इथलचं वातावरण खूप चांगलं आहे. मला इथं खूप प्रेम दिलं जातं. घरी मला शिकवण्याची परिस्थिती नाही, त्यामुळे मी इथं आले. मी इथे बालवाडीपासून आहे. मला 13 वर्ष झाले मी इथं राहते. 3 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस HB केलं त्यावेळेस लक्षात आलं की 45 मुलं ॲनिमिक आहेत, सगळी मुलं अंडरवेट आहेत. आणि तिथनं कामाला सुरुवात झाली आणि त्यातनं एक ठरवलं की 3 महिन्याला HB मुलांची करायची, 3 महिन्याला BMI करायचं आणि त्यानुसार डाएट द्यायचं मुलांना. आणि मुलांचे HBची लेवल 9 ते 14पर्यंत आम्ही घेऊन गेलो. मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भात जे काही करता येईल एक मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू त्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे. तर सर्वात प्रथम आम्ही त्यांच्याकडे मुलांच्या लसीकरणाकडे लक्ष दिलं. त्यानंतर त्यांच्या व्यायामाकडे आणि खेळाकडे पण लक्ष दिले आम्ही. स्कूल त्यांच्या शाळेमध्ये तर होतातच, पण त्यांच्या ग्राउंडवर त्यांच्यासाठी वेगवेगळे खेळ आयोजित करून त्यांच्या व्यायामामुळे त्यांच्या शरीराची कशी वाढ होईल याकडे पण लक्ष दिलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या आहाराकडे पण लक्ष दिले आम्ही दर 3 महिन्याला त्या मुलांचं हेल्थ चेकअप करतो. कधी कोणता आवडीचा पदार्थ बनवायचा तोही ते त्यांच्या मनाने सांगतात की काकू आज हे बनवा. तर त्यानंतर बनवल्यानंतर त्यांना खूप आनंद
खूप आनंद असं वाटतं. आपल्या घराची त्यांच्या जी बिल्डिंग आहे त्याची स्वच्छता, आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता, ज्यामुळे की डासांचं प्रमाणही कमी झाले. त्यामुळे मलेरियासारखे आजार जवळपास या 6 महिन्यामध्ये एकही मलेरियाचं पेशंट, टायफॉईडचं पेशंट म्हणा किंवा कावळीचं पेशंट, एकही पेशंट आम्हाला या 6 महिन्यामध्ये सावलीमधून जाणवलेलं नाही अजिबात सुद्धा. आम्ही असं म्हणू शकतो की नितेश हे खूप चांगलं काम करतायत आणि आमच्या परीने आम्हाला जसं होईल तसं आम्ही त्यांना मदत करतो. इथे ॲज अ सोशल वर्कर म्हणून मी मॉनिटरिंग करत असते आणि समजा जर थोडंफार कुठेतरी त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्यांच्या करिअरच्या दृष्टीनं, त्यांच्या शैक्षणिक दृष्टीनं, ज्या वेळेस त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, काउन्सिलिंगची आवश्यकता आहे, त्यावेळेस मी त्यांना मार्गदर्शन करत असते, काउन्सिलिंग करत असते. आमचे हे जे सावलीतील मुलं आहेत, आजचे जे रोप लावले आहेत आम्ही, तर उद्या आम्हाला हा वटवृक्ष फुलवायचा आहे, जेणेकरून हा वटवृक्ष देखील सावली देऊ शकेल. जे ॲक्ट आम्हाला परमिशन देतो आणि सांगतो की मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे आणि ती संस्थेने दिली पाहिजे, मुलांचे अधिकार दिले पाहिजे. मी विशेषतः बनसोडे सरांशी चर्चा करत असतो आणि मी त्यांना मुलांना वाढवताना कायद्याच्या तरतुदीप्रमाणे सुद्धा मार्गदर्शन करत असतो. मुलांना राईट टू एज्युकेशन या कायद्याखाली लहान मुलाला कसं वाढवावं, कसं त्याला शिक्षण द्यावं, त्याच्या शिक्षणाच्या सुविधा कशा द्याव्यात याचा कायद्याने बंधन घातलेलं आहे. I have got some education qualification, so I should help in the form of teaching or in the form of transferring my ability or any other English knowledge, whatever it is. So I thought to impart that knowledge to these students. Then I thought, okay, let us do something whatever I can for this society through this Savli. I can bring up these children to the expectation level. नितेशजी बनसोडे हे येथील मुलांना, हे सगळे मुलं जे आहेत हे कोहिनूर हिरे आहेत, ह्या हिऱ्यांना ते पैलू पाडायचं काम करतात. हे जे अनाथ मुलं जे आहेत, हे जे भविष्यात जे भरकटणारे होते, जे वादळात भरकटणारे होते, क्रिमिनल गुन्हेगार बनणार होते, तर त्यांनी पुण्याचं काम करून ह्या चांगल्या ओघात आणलेलं आहे. तर आम्ही इकडे जेवणासाठी मुलांना घेऊन येतो. मुलं व्यवस्थित जेवण करतात का नाही ते बघतो. मुलांचे ताटं स्वच्छ आहेत की नाही, आई या पद्धतीने आमच्या संगती ते बोलतात. आई म्हणून आम्हाला कुठेही जायचं असलं तर विचारतात. म्हणजे कौटुंबिक वातावरणासारखा हा सावली परिवार आहे. कोणी जर आजारी असन, कोण शाळेत गेलं नसन, त्याला समजून सांगणं, म्हणजे गेस्ट कोणी आले त्यांना सारी संस्थेची माहिती देणं. मुलंही आपल्या विविध कलांचे प्रदर्शन करून एकमेकांचे मनोरंजन करतात. या घरात समाजातील प्रत्येक स्तरातील आणि प्रत्येक धर्मातील मुले आहेत, पण ही मुलं इथे सख्या बहीण भावांसारखी राहतात. प्रत्येकाचं एक स्वप्न आहे. कोणाला डॉक्टर बनायचंय, कोणाला पोलीस इन्स्पेक्टर, पायलट, तर कोणाला अभिनेता. मला शिकून खूप मोठं कलेक्टर व्हायचं आहे. मला भविष्यात शिक्षण मंत्री व्हायचं आहे. मला शिक्षण अधिकारी. मला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं आहे. मला भविष्यात DSP व्हायचे. ते मला भविष्यात कलेक्टर व्हायचे. ही मुलं उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा विश्वास बाळगतात आणि त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती तुम्हाला त्यांच्या सोनेरी भविष्याची साक्ष देतात. हम सब बच्चे दिल के सच्चे भारत माता की जय, भारत माता की जय. सावलीचा एक मोठा प्रोजेक्ट येतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या 1001 संस्था आहेत तिथे मुलांच्या अधिकारावर आवाज म्हणून सावलीला काम करायचं आणि पुढे जायचं आणि ती जबाबदारी सावलीने घेतलेली आहे. पण आज सावलीच त्यांचं घर आहे. सावली संस्थेने आम्हाला जी शिकवण दिली ती म्हणजे एक बीज संपूर्ण विश्वाला हरित आणि हिरवगार बनवू शकते. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नव हिंदवी युगाचे